बघा तर भरलेल्या वांग्यामध्ये मसाला किती मस्त मुरलेला आहे आणि प्रत्येक वांग्यात भरपूर मसाला भरलेला आहे आणि मसाला किती छान आतपर्यंत गेला आहे। या पद्धतीने भरलेल्या वांग्यात मसाला भरला तर वांग्यातला मसाला रशात अजिबात उतरणार नाही। त्यासाठी मी सिक्रेट टिप सांगितली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आज करणार आहोत आपण भरली वांगी। तर ही वांगी आपण टोटल 500 ग्रॅम घेतली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता हे थोड्या वेळ पुरते साइडने ठेवूया। तर सगळ्यात अगोदर आपण वांग्यात भरण्यासाठी एका भांड्यामध्ये मसाला करून घेऊ। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धा कप घ्यायचा, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कूट अर्धा कप, भाजलेल्या तिळाचा कूट अर्धा कप, 2 चम्मच भाजलेले बेसन। मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते, जर आपण बेसन घातले नाही तर हा सगळा मसाला आपला वांग्याच्या बाहेर येऊ शकते। त्यामुळे बाइंडिंग येण्यासाठी 2 चम्मच बेसन जरूर घाला। 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट, 1 चम्मच लाल तिखट, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच जिरापूड, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छोट्या चम्मचने 1 चम्मच गूळ किसून घाला। याने वांग्याची टेस्ट छान येते। आणि 1 पळी तेल घालायचं। आता सगळे साहित्य एकत्रित करायचे आहे। आता सगळे साहित्य आपण हे घरचेच वापरलेले आहे। आता बघा घट्ट मसाला आपला तयार झाला आहे। आता हा मसाला आपण थोड्या वेळ पुरता साइडने ठेवूया। अगोदर वांग्यात भरण्यासाठी मसाला करून घ्यायचा आणि नंतर वांगीला अशा क्रॉस चिरा द्यायच्या। अगोदर वांगीला क्रॉस चिरा दिल्या तर वांगी काळी पडू शकते, त्यामुळे वेळेवर अशा चिरा द्यायच्या। वांगीला कीड आहे की नाही असं बघून घ्यायचं। आता लगेच या वांगीमध्ये मसाला भरून घ्यायचा। एका क्रॉसमध्ये मसाला भरला की दुसऱ्या क्रॉसमध्ये सुद्धा मसाला भरायचा। मसाला दोन्ही चिऱ्यात भरला की वांग असं दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला यामधला आतपर्यंत जाते। आता सगळ्या वांग्यात आपण याच पद्धतीने मसाला भरून घेऊ। बघा छान आपण वांग्यात मसाला भरला आहे आणि हा मसाला आपण मुद्दाम शिल्लक ठेवला आहे। याचा उपयोग आपण नंतर करूया। इकडे एका कढईत तेल गरम करायचं। तेल गरम झाले की यात घालायचं 1 चम्मच जिरं, पाव चम्मच हिंग घालायचं, 2 बारीक कापून कांदे घालायचे। कांदे हलकेसे तांबूस होतपर्यंत चम्मचने परतून घ्यायचे आणि आता घालायची आहे मिक्सरला फिरवलेली 2 टोमॅटो पेस्ट। छान मिक्स करून घेऊया। आता घालूया सुके मसाले, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरेपूड, 1 चम्मच धनेपूड, चवीनुसार मीठ, चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा चम्मच गूळ किसून घालायचा। छान मिक्स करायचं। आता घालायचा आहे आपल्याला शिल्लक ठेवलेला मसाला। मिक्स करायचं। 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घालायची आहे। मिक्स करायचं। आता घालायचं आहे अर्धा कप पाणी। मिक्स करून हा मसाला 2 मिनिट शिजून घेऊ। 2 मिनिटात बघा मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता यात घालायचे आहे मसाला भरलेले वांगे। मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून स्लो गॅस करून 2 मिनिट वांग्याला वाफ देऊ। 2 मिनिट झाले की झाकण काढायचं। नंतर घालायचं पाणी। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। पुन्हा यावर झाकण ठेवून
वांगे मऊ होतपर्यंत शिजून घेऊ. आता भाजी मी स्लो गॅसवर 20 मिनिट शिजून घेतली होती. आता झाकण उघडून बघते. वांग बघा आपलं छान मऊ झालेलं आहे. भाजी शिजवताना गॅस मात्र स्लो ठेवायची, कारण स्लो गॅस केल्याने भाजीला छान तेल सुटते. आता गॅस बंद करायची आहे. आता घालायची आहे यात मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर. बघा विदर्भाची डिश तयार आहे. आता भरलेलं वांग आपण सर्व करूया. मी तुम्हाला एक वांग आतून दाखवते. बघा आपण भरलेला मसाला जशाच तसा आहे. वांग्यातील मसाला रशामध्ये अजिबात मिसळलेला नाही. जो कोणी वांगे खात नसेल तर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. तर ही भरलेली वांग्याची भाजी सगळेजण आवडीने खातील. मग वाट कसली पाहता, आजच ही भरलेली वांगी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट रेसिपी बरोबर. तोपर्यंत राधे राधे.